नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आता व्लॉग मी संध्याकाळी 7 वाजता चालू करते. आता आम्ही आलो आहोत बाहेर. सारंगला मला ड्रेस घ्यायचा आहे आणि नेमकं सारंग झोपी गेलाय. सो आता हे गाडीत बसतील सारंगला घेऊन असं हे म्हणतायत आणि मी जाऊन शॉपिंग करणार आहे. सो ह्यांना म्हटलं सारंगला घेऊ आपण आणि आपण तिघं पण जाऊ, पण हे नको म्हणतायत. सो आता मी जाते आणि सारंगला मला ड्रेस घ्यायचा आहे त्यामुळे जाऊ. एकच ओके, ते तिकडे गेल्यावर बघू. ठीक आहे, तर हा व्लॉग कंटिन्यू करा. सो सारंग झोपलाय गाडीत, तर मी आली इकडे. हे वालं शॉप आहे, इथे खूप छान लहान मुलांचे कपडे मिळतात. सो असं काही यांचं शॉप आहे. खाली सगळे टॉईज आहेत आणि वरती क्लोथ्स आहेत. ठीक आहे, राहू दे, एवढं नाही आहे ना त्याला. हाँ, रेगुलर के लिए दिखाना हमें. सो इथे असे खूप सारे टॉयज बघायला मिळतील तुम्हाला, वेगवेगळे पूर्ण टॉयज आहेत तिथे. नाही, ते घेताय का तुम्ही? ते घेताय का? ते घेतलंय का? कलर बघ ना, तो दुसरा बघ ना. हा घेऊ का? आवडलं त्याला, जा घे. ते मला कोणतं पाहिजे तुला? शाफ्ट में रहता है, म्यूजिक रहता है उसके अंदर. कोणतं घ्यायचं सारंग? हाँ, बेबी शब्द का कुछ गाना है देखो उसमें. हा वालाच घ्या, हा डोळ्यावर येतोय कलर. ये मेरी 8 महीने की है. अन्ना 8-9 का 8 हुए मतलब सेमच आहे आवाज. इथे असे क्यूट क्यूट किचन आहे. सो शॉपिंग डन. घेतलं, त्याच्या हातात देता का? हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे. अरे हे घेतलंय आपण, हे बघ. हो, त्याला असं वाटलं आवाज येत नाहीये. सो आम्ही आलो आहोत थाळी खायला. एक ठिकाणी आम्हाला थाळी भेटली, सो म्हणजे ट्राय करूयात. सो अशी थाळी आहे. सारंग चपाती खातोय. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रॉम पुणे. ये सारंग, ये कर ये. सो फायनली आम्ही आलो आहोत पुण्याला. पोचलोय पुण्यात आणि मी शूट नाही केलं. सकाळी लवकर निघालो होतो 6:30 वाजता आणि आता आम्ही मुकुंददादांच्या घरी गेलो होतो. पद्मनाभ दादा आमच्या सोबत होते, ते पण आमच्यासोबत मुंबईवरूनच आले होते. सो त्यांना तिथे ड्रॉप करायचं होतं आणि देन आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी जायला. सो थोडीफार शॉपिंग बाकी आहे ह्यांच्या प्रीमियरची. सो आज परत ह्यांचं प्रीमियर आहे जे की पुण्यात होणार आहे, कोथरूडला. सो ह्यांना प्रीमियरला जायचं आहे. सो ह्यांची शॉपिंग करायची आहे. तर चान्स पे डान्स मी पण काही ना काही मला आवडतं ते घेऊन टाकणार आहे. डिपेंड आवडलं तर. सो आता आम्ही जास्त कुठे फिरत नाहीये. आम्ही झुडिओलाच जायचं प्लॅन केलं की झुडिओलाच जाऊ, पटकन मिळेल आणि काही कॉस्टली पण काही घ्यायचं नाहीये. सो चालू आहे झुडिओला. देन अनामिकाचा सकाळीच मेसेज आला होता, ती फ्राईड राईस बनवून ठेवणार आहे. नेहमीप्रमाणे आम्ही पुण्यात येतो तेव्हा ती आम्हाला घरी जेवायला बोलवतेस. ती मला काही करून देत नाही, कारण की आम्ही थकून आलेलो असतो. सो ती मला दरवेळी इन्व्हाइट करते. सो तिला कालच सांगितलं होतं की येणार आहे, तर तिने असं काही मेसेज केला ती फ्राईड राईस बनवणार आहे. सो आता डायरेक्ट घरी गेल्यावर तिच्याकडेच जाऊ जेवायला वगैरे. देन संध्याकाळचा प्लॅन आहे प्रीमियरचा. तर आज मे बी मी नाही जाणार, कारण की फर्स्ट प्रीमियरला सारंगने थोडा त्रास दिला होता. सो बरं नाही वाटत ते. थिएटरमध्ये सारंगचा खूप आवाज येत होता, तर मला सारखं उठून बाहेर यायला लागायचं ह्यांना पण.
सो मी विचार करते का मी आज नाही जाणार आहे आणि आज जाणार आहेत आई बाबा अर्जुन मामा माझे मम्मी पप्पा. सो हे लोक आज ह्यांच्यासोबत जाणार आहेत प्रीमियरला. सो सगळेजण खूप हॅप्पी आहेत. ह्यांचं फर्स्ट मूवी रिलीज होतोय, उद्या होणार आहे रिलीज आणि आज प्रीमियरला. मग मम्मी पप्पा येणारच होते आज. सो ह्यांनी आईबाबांना पण काल फोन केला का मग तुम्ही पण या आणि यायची पण सोय होती मम्मी पप्पांसोबत. सो ते येत आहेत आणि लकीली मामा पण येत आहेत पुण्यात. सो मज्जा येणार आहे. ओ काय झालं. सो हा ब्लॉग कंटिन्यू करा. सो फायनली आम्ही पोचलो आहे. आता आम्ही आलो आहोत मुंढेंकडे. अंधार आहे ना इथे. वा लय वेट करवला. आम्ही थोडेसे आजारी आहे. आला गेला थोडा. सो फ्राईड राईस केलाय अनामिकाने. आम्ही आता जेवायला बसलोय. आता इकडे ह्यांच्या गाण्याचं कौतुक चालू आहे. नवीन माणसाला नाही कळणार. सो आम्ही आलो आहोत बाहेर जेवायला 4 जण. नितीन गेलेत प्रीमियरला, आई बाबा मम्मी पप्पांना घेऊन. सो मी बहिणीकडेच होती तर आम्ही आता बाहेर आलोय जेवायला. सारंग झोपी गेलाय.